तर आपल्या पद्य विभागामध्ये गदी माडगुळकरांचं एक गीत आहे, एक कविता आहे आणि इथं शीर्षक आहे दैव जात दुःखे भरता. दैव जात दुःखे भरता. आणि गजानन दिगंबर माडगुळकर हे जे कवी आहेत ते मराठीमध्ये विशेषतः त्यांच्या गीत रामायण नावाच्या एका दीर्घ काव्य रचनेसाठी ओळखले जातात. म्हणजे गीत रामायण आणि गदिमा हे एक समीकरण आहे मराठी साहित्यामध्ये, मराठी संस्कृतीमध्ये. म्हणजे गेल्या 1000 वर्षांच्या मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये ज्या काही उत्तम कलाकृती, साहित्यकृती आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये अनेक लोक या गीत रामायणाचा समावेश करतात. आपल्याला माहिती आहे की रामायची संपूर्ण कथा, प्रभू रामचंद्राची रामायणामध्ये वर्णन केलेली संपूर्ण कथा गीतांच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून, काव्याच्या माध्यमातून आणि गदी माडगुळकरांनी साकार केलेली आहे या काव्यामध्ये. म्हणजे ज्याला आपण एक खंड काव्य म्हणू शकतो, ज्याला आपण मालिका काव्य म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक गीत आहेत, वेगवेगळी गीत आहेत, गाणी आहेत आणि रामाच्या जन्मापासून ते रावणाच्या वधापर्यंत, रावणाच्या आणि मृत्यूपर्यंत असं संपूर्ण रामायण त्याच्यामध्ये आलेलं आहे. संपूर्ण रामायणाची त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि ते सगळे प्रसंग, ते छोटे मोठे रामायणातले प्रसंग गीतांच्या माध्यमातून, कवितांच्या माध्यमातून गदी माडगुळकरांनी साकारले. म्हणून अनेक लोक गदी माडगुळकरांना आधुनिक वाल्मिकी असं सुद्धा उपाधी देतात. आधुनिक वाल्मिकी. आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये मध्ये मध्ये निवेदन पण आहे, म्हणजे कॉमेंट्री पण आहे आणि त्या निवेदनासोबत मग एक एक गाणं येतं, एक एक गीत येतं जे संपूर्ण, म्हणजे त्याची रचना अशी झाली की लिहिलं गदी माडगुळकरांनी आणि मग सुधीर फडके नावाचे जे गायक होऊन गेले आपल्याकडे, फार मोठे संगीतकारही होते, गायकही होते, हिंदी आणि मराठी सिनेमामध्ये त्यांनी संगीत दिलं, गाणे म्हटले. त्या सुधीर फडक्यांनी हे सगळं गीत रामायणाला संगीतबद्ध केलं आणि त्यांना बाबूजी म्हणत असत. गदिमा आणि बाबूजी, सुधीर फडके यांनी मिळून या गीत रामायणाची एक रचना केली आणि मग त्याला संगीतबद्ध रूपामध्ये, म्हणजे ह्या गाण्यांना, या गीतांना त्यांनी चाली लावल्या आणि संगीतबद्ध करून स्वतः त्यांनी ती गाणी स्वतः गायली. म्हणजे त्या संपूर्ण गीत रामायणाचं गायक जे आहे, जो गायन स्वर आहे तो सुधीर फडक्यांचा, बाबूजींचा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बाबूजी, सुधीर फडके हे पण या गाण्यांमुळे अजरामर झाले. म्हणजे या दोघांची मिळून, या दोन कलावंतांची मिळून, म्हणजे जुन्या काळामध्ये जसं एखादा शाहीर असायचा होनाजी बाळा आणि त्याचा गाणं म्हणणारा एक असायचा, तसं ही प्रकारची सुधीर फडके आणि गदी माडगुळकर यांनी मिळून साकारलेली ही जी एक अद्भुत अशा प्रकारची काव्य रचना आहे, जिचा आधार रामायणाचं संपूर्ण कथानक आहे. प्रभू रामचंद्रांची संपूर्ण जीवन कथा या गीत रामायण नावाच्या दीर्घ काव्यामध्ये, रामायण त्याला नावच दिलंय गीत रामायण, प्रसिद्ध आहे. आणि तसे गदी माडगुळकर हे अत्यंत मराठीतले महत्वाचे कवी सुद्धा आहेत. म्हणजे कवी म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. त्याच्यामुळे चित्रपट गीतकार म्हणून तर ते प्रसिद्ध आहेतच, सोबतच त्यांनी अतिशय सुंदर अशा कविता पण लिहिल्या. जोगिया आणि पुरिया हे दोन त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांनी कथा लिहिल्या, त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. जसे ते मराठीमध्ये गीतकार म्हणून प्रसिद्ध होते, चित्रपट गीतकार म्हणून, तसे ते पटकथाकार म्हणूनही प्रसिद्ध होते. म्हणजे त्यांनी अनेक सिनेमांच्या स्क्रीन प्ले, ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये स्क्रीन प्ले, म्हणजे एक कथेवरून, एखादी कथा असते कोणत्या तरी लेखकाची, त्या कथेवरून चित्रपटासाठी जी कथा निर्माण केली जाते किंवा लिहिली जाते त्याला चित्रपट कथा असं म्हणतात, पटकथा असं म्हणतात. मराठीमध्ये पटकथा म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला स्क्रीन प्ले म्हणतात. तर त्याच्यानंतर मग संवाद असतात सिनेमामध्ये. पटकथा वेगळी, कथा वेगळी, पटकथा वेगळी आणि संवाद वेगळे, असे वेगवेगळे लेखक असतात, तुम्हाला माहित असतं. जसं जावेद अख्तर आहे, सलीम जावेद पटकथा लेखक आहे. अनेक लोक पटकथा आणि संवाद हे सेमच लोक लिहितात बहुतांशी.
तर अशा अनेक चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद मराठी चित्रपटांच्या, ज्याच्यामध्ये जगाच्या पाठीवर, राम जोशी, पुढचं पाऊल, वंदे मातरम, चिमणी पाखरं, दो आखे बारा हात, मतवाला शायर, गुंज उठी शहनाई, याचं पटकथा लेखन सुद्धा आपल्या गदिमांनी केलेलं दिसतं. म्हणजे हिंदी आणि मराठीमध्ये, म्हणजे चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं नाव आहे गदिमांचं. पण इथे आपण त्यांच्या गीत रामायणाची चर्चा करणार आहोत. त्यांनी लिहिलेले जे गीत रामायण आहे, त्या गीत रामायणाची चर्चा करणार आहोत. आणि त्याची सुरुवात बघा कुठून होते? कुशलव रामायण गाती. रामायण गाती या गीतापासून या गीत रामायणाची सुरुवात होती. अयोध्या नावाच्या नगरीमध्ये ते राजकुमार आलेले आहेत आणि ते रामाची कथा सांगत आहेत अशी कल्पना केली आहे. आणि तिथून हे कुशलव रामायण गाती, आणि मग तिथून फ्लॅशबॅक मध्ये ती संपूर्ण कथा आणि सुरू होते. मग रामजन्म, मग बाकीच्या गोष्टी, मग पुढे एका संस्कृत श्लोकामध्ये संपूर्ण रामायण आपल्याला आलेलं दिसतं. तो श्लोक कसा आहे? आदौ राम तपो वनादि गमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषण वालिर निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हरणम एतद्धि रामायण. बघा, छोट्याशा श्लोकामध्ये संपूर्ण रामायणाचं सार सांगितलंय. तसंच एक प्रकारे गदी माडगुळकरांनी बघा किती सुंदर गीता आहेत, त्या गीतांमधून हे सगळं सांगितलेलं आहे, संपूर्ण रामायण सांगितलं. तर त्या अनेक गीतातली, त्या जवळपास 100 गीता आहे रामायणामध्ये, त्या गीत रामायणामध्ये, त्या एक गीतांमधून त्यातलं एक गीत जे आहे, दैव जात दुःखे भरता. बरं, त्यातल्या अनेक गीतांना स्वतंत्र कवितेचा सुद्धा एक बाज आहे, किंवा स्वतंत्र कविता म्हणून सुद्धा त्यांचं महत्व आहे. स्वतंत्र गीत म्हणून, गीत रामायणाचं एक गाणं म्हणून, त्यातला एक भाग म्हणूनही त्याचं महत्व आहे. सोबत एक स्वतंत्र आणि त्या गीताचं स्वतंत्र सुद्धा असं महत्व आहे की ते एक कविता म्हणून, एक स्वतंत्र भाव कविता म्हणून, एक उत्तम विचार कविता म्हणून, भाव कविता म्हणूनही त्या कवितांचं, स्फुट कवितांचं महत्व आहे. त्यातली एक कविता आहे ही दैव जात दुःखे भरता. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आता या गीताला एक पार्श्वभूमी आहे रामायणाच्या कथेची, ती पण आपण लक्षात घेतली पाहिजे. इथे भरता म्हटलंय, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा. म्हणजे इथे बघा भरता शब्द आला आहे, तो आपल्याला लक्षात येईल अर्थाने इथे आलेला आहे. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा. भरताला उद्देशून पण म्हटलेलं आहे. आणि किंवा दुःख आपल्या जीवनामध्ये येतं, दुःखाने भरून जातं मानवी जीवन, तो पण अर्थ इथे आपल्याला घेता येऊ शकतो. तर दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. म्हणजे जगाच्या मानवी जीवनाची जी क्षणभंगुरता आहे, ही पराधीनता आहे. म्हणजे आपल्या पराधीनता म्हणजे काय? पराधीनता म्हणजे परतंत्रता, पारतंत्र्य. म्हणजे हे पारतंत्र्य राजकीय पारतंत्र्य नाही, हे मानवी जीवनाचं एक सहज स्वाभाविकपणे आणि प्रत्ययाला, माणसाला प्रत्ययाला येणारं पारतंत्र्य. म्हणजे हतबलता. हतबलता. आता जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की इतक्या गोष्टी झाल्या आणि इतके लोक मृत्युमुखी पडले, त्याच्यामध्ये आपल्याला इच्छा असूनही जेव्हा आपल्याला काही करता येत नाही, तेव्हा आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो पराधीनता. आपल्या हाती काही नसतं, आपल्याला असं वाटतं की हे व्हावं ते व्हावं, पण आपण करू शकतो का? नाही करू शकत. एखाद्या माणसाला वाचवू शकतो का? आपल्या प्रिय माणसाला नाही वाचवू शकत. त्याच्या मदतीला धावू शकतो का आपण? इच्छा असूनही नाही जाऊ शकत. ही जी अवस्था आहे, ही जी माणसाच्या मनाची किंवा वर्तनामध्ये जी अवस्था प्रत्ययाला येते माणसाला, त्याला म्हणतात पराधीनता, त्याला म्हणतात क्षणभंगुरता, त्याला म्हणतात हतबलता. आपण काहीही करू शकत नाही.
ही जी जाणीव असते मानवी जीवनामध्ये, ही जाणीव नेहमी माणसाच्या वाट्याला येते, नित्य निरंतर माणसाच्या वाट्याला येते. आणि तेव्हा माणसाला जाणवतं की इथे कुठेतरी काहीतरी या सगळ्या गोष्टी ज्या जीवनामध्ये घडतात त्याच्यावर आपल्याला आपलं माणसाचं काहीही चालत नाही. आणि मग त्याला आपण दैव म्हणतो, त्याला आपण भाग्य म्हणतो, त्याला दुर्दैव म्हणतो, सुदैव म्हणतो. चांगल्या गोष्टी घडल्या तर सुदैवाने घडल्या म्हणतो, वाईट गोष्टी घडल्या तर दुर्दैवाने घडल्या म्हणतो. भाग्य आणि दैव असं आपण म्हणतो. म्हणजे याचा अर्थ ज्या गोष्टी घडतात मानवी जीवनामध्ये त्याच्यावर आपला माणसाचा कुठलाही अधिकार चालत नाही. त्याच्या हाती अनेक गोष्टी नसतात. त्याच्या बुद्धीच्या कल्पनेच्या पलीकडे अनेक गोष्टी घडत असतात. आणि मग काय करावं लागतं माणसाला? त्या गोष्टींचा स्वीकार करावा लागतो, कुठलीही कुरकुर न करता, आहे की नाही? ज्यानं जसं आपल्या भारत आंब्यांची कविता आहे की नाही, आपण लताबाई, आता लताबाईंचा मृत्यू झाला, त्या लताबाईंच्या मृत्यूनंतर सुद्धा तांब्यांची ती कविता अनेकांनी आणि ऐकलेली आहे आणि पाठवलेली आहे की जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. जन पळभर म्हणतील हाय हाय, म्हणजे माणसं काय थोडा वेळ हाय हाय म्हणतात, म्हणजे दुःख व्यक्त करतात. हाय हाय म्हणणे म्हणजे काय? दुःख व्यक्त करणे. अरे रे कसं झालं, हा, वाईट वाटतं प्रत्येकाला, पण थोड्या वेळासाठीच करतात की नाही. अगदी आपल्या घरातला आपला माणूस जरी गेला तरी आपण तो माणूस आयुष्यभर रडत राहतो का? आयुष्यभर रडत राहतो, मनातल्या मनात आपल्याला त्या माणसाची आठवण येत राहते, पण तरी आपण बाकीची कामं करणं सोडतो का? नाही, बाकीची कामं तर करावीच लागतात. मग मनाला समजावं लागतं की हे जे होणार होतं ते झालं, ते अपरिहार्य होतं, ते अटळ होतं, जणू काही ते दैव होतं, ते भाग्य होतं आपलं. आणि भाग्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आल्या की त्या परिस्थितीला स्वीकार करत जाणं, तो भावार्थ या कवितेमध्ये ग. दि. माडगुळकरांनी मांडला आहे. कारण की याला जी पार्श्वभूमी आहे ती भरत आणि रामाच्या भेटीची पार्श्वभूमी आहे या गाण्याला. मी तुम्हाला सांगितलं हे संपूर्ण गीत रामायणातला भाग आहे. गीत रामायणातलं एक गीत आहे. तर हे गीत केव्हाच आहे? या गीताचा प्रसंग असा आहे की जेव्हा राम वनवासाला निघतात, म्हणजे आपल्याला रामायणातला तो सगळा प्रसंग माहिती आहे. की कैकेयी जी आहे ती दशरथाला वर मागते आणि काय मागते की माझ्या मुलाला भरताला संपूर्ण राज्य द्यायचं, हे तर मागतेच, पण सोबत काय मागते की रामाला 14 वर्षाचा वनवास घडला पाहिजे, कारण की राम सगळ्यात मोठा भाऊ आहे. मग रामाला जर इथे राहिलं तर माझ्या भरताला म्हणजे माझ्या मुलाला हे राज्य काही मिळणार नाही. 4 भाऊ असतात, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. तर कैकेयी काय करते? कैकेयी दशरथाला वर मागते आणि म्हणजे वचन मागते, आणि वचनामध्ये आपल्या मुलाला राज्य तर मागतेच, सोबतच ती काय म्हणते? सोबतच ती रामाला 14 वर्षाच्या वनवासासाठी पाठवा असा हट्ट ती आपल्या नवऱ्यासमोर म्हणजे राजा दशरथाला धरते. आणि मग तो तिला वचन दिलेलं असतं आधी, त्याच्यामुळे त्या पद्धतीने ते सगळं तो करतो. पण या सगळ्या याच्यामध्ये काय होतं, भरताला माहित नसतं, तो आपल्या मामाकडे गेलेला असतो. तो जेव्हा येतो तेव्हा त्याला हे सगळं वृत्त कळतं. तोपर्यंत राम वनवासाला निघून गेलेला असतो आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला असतो, दशरथाचा मृत्यू झालेला आहे. या सगळ्या धक्क्यांनी म्हणजे राम सगळ्यांचा प्रिय आहे, आवडता आहे, लाडका आहे, हे घरातलाही आहे, बाहेरच्याही सगळ्या जनतेचा राम अत्यंत लाडका आहे, राम नायक आहे, रामायणा कथेचा राम नायक आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांचा लाडका असलेला राम जो आहे तो त्याला वनवासात जावं लागतं, आणि त्याला वनवासात जावं लागल्यामुळे दशरथाला धक्का बसतो, त्याच्या वडिलांना धक्का बसतो आणि त्याचे वडील मृत्यू पडतात आणि राम वनवासाला जातो. पण जेव्हा भरत परत येतो तेव्हा त्याला कळतं की आपल्या आईने असं काहीतरी दुष्टपणा केलेला आहे. तेव्हा तो आपल्या आईला सुद्धा ओरडतो, आपल्या आईला रागवतो. त्याचं गीत प्रसिद्ध आहे, याच्यामध्ये रामायणामध्ये प्रसिद्ध आहे की माता न तू वैरिणी, असं ते गीत आहे. माता न तू वैरिणी, अश्वपतीची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय, असं तो आपल्या आईला खूप काय काय बोलतो. आणि मग आपल्या आईला बोलून झाल्यानंतर मग त्याला जेव्हा कळतं की राम तर गेला वनवासामध्ये, मग तो रामाला आणायला तो
जंगलामध्ये जातो, वनामध्ये जातो, आपली सेना घेतो, पूर्ण सैन्य घेतो, सगळ्यांना घेतो आणि म्हणतो की मी रामाला घेऊन येतो आता. म्हणून तो रामाला आणायला जंगलामध्ये जेव्हा जातो तेव्हा तेव्हाही सुंदर एक नाट्यमय प्रसंग आहे. तेव्हा लक्ष्मणाला वाटतं की भरत जणू काही आपल्याला मारायलाच येतोय, की त्याच्यापेक्षा अडथळा नको बा. कारण की तो व्यवहारी विचार करणारा असतो. लक्ष्मण हा व्यवहारी विचार करणारा असतो आणि त्याच्यामुळे त्याला लक्षात येत नाही भरताचा मूड काय आहे, भरताचं म्हणणं काय आहे, भरताला काय वाटत असेल हे रामाने बरोबर ओळखलंय. राम म्हणतो तसं नाहीये, तू ते धनुष्य वगैरे बाजूला ठेव, तर तो आपल्याला घ्यायला इकडे येतो आहे. आणि मग ते भरत भेट आहे, प्रसिद्ध रामायणातला प्रसिद्ध प्रसंग आहे, राम भरत भेट. आणि राम आणि भरताची भेट होते त्या ठिकाणी. आणि मग भरत रामाला काय म्हणतो की आपण अयोध्येला चला. ते सिंहासन जे आहे, ते सिंहासन जिथे मी आता मला बसवण्याचा घाट माझ्या आईने घातलेला आहे, ते सिंहासन तुमचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही चला आणि तुमचाच अधिकार आहे तिथे, तुम्ही बसा, मी तुम्हाला घ्यायला आलो आहे असं म्हणतो. ऐकत नाही तो, भरत ऐकत नाही, हट्टी आहे एक प्रकारे. आणि तो म्हणतो की रामाला, तर राम त्याला समजवतात की असं आता होऊ शकत नाही, कारण की आता मी वचन दिलंय, वडिलांना वचन दिलंय, वडिलांनी आईला वचन दिलंय आणि त्या वचनाचं पालन करायला मी आता 14 वर्ष वनवासामध्ये जाणं मला आवश्यक आहे. आणि रामासोबत वनवासामध्ये सीता आणि लक्ष्मण पण हट्ट करून आलेले आहेत. त्यांना वनवासात नाही जायचंय, खरं तर त्यांना तिथेच राहायचंय. पण लक्ष्मण लक्ष्मण आणि सीता हे दोघंही रामासोबत वनवासामध्ये हट्ट करून आलेले आहेत. हे सगळं कथानक आपल्याला माहित आहे. या गीताची पार्श्वभूमी अशी आहे की तेव्हा भरत जेव्हा रामाला म्हणतो की चला रामा आता परत, तेव्हा राम त्याला समजवतात. आणि राम जेव्हा त्याला समजवतात ते जे गीत आहे ते हे गीत आहे, दैव जात दुःखे भरता. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. सुधीर फडकेंनी म्हटलेलं गाणं आहे, तुम्ही ऐका. गीत रामायण जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ते ऐकता येईल. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा. मग तो दोष देतो ना याला त्याला त्याला त्याला. भरत म्हणतो की तुम्ही चला परत. तर राम त्याला समजवतात आणि त्याला म्हणतात की अरे ह्या ज्या गोष्टी जगामध्ये घडतात त्या दैवाने घडत असतात आणि आपलं त्याच्यामध्ये काही नसतं. दैव जात दुःखे भरता, दुःख जेव्हा आपल्या वाट्याला येतं दैव जात असतं ते. म्हणजे एक प्रकारे भाग्यानी, दैवानी, आपल्या दैवानी, आपल्या विशिष्ट अशा प्रकारच्या पूर्वसंचितानी, आपल्या विशिष्ट अशा प्रकारच्या कर्मांनी म्हणा किंवा कोणत्याही तर्कांच्या पलीकडे असणाऱ्या घडणाऱ्या गोष्टींनी, या सगळ्या हे सगळं दुःख, कोणतंही दुःख माणसाच्या वाट्याला जे येतं ते त्याच्यामध्ये कोणाचाही दोष नाहीये. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा. माणूस जो आहे, मानव प्राणी जो आहे, या पृथ्वी तलावर राहणारा जो मनुष्य प्राणी आहे तो कसा आहे, पराधीन आहे. पराधीन म्हणजे दुसऱ्यांच्या अधीन आहे, दुसऱ्यांच्या अधीन आहे, पराधीन आहे, परमेश्वराच्या अधीन आहे. किंवा माणसाच्या मानवेतर शक्तीच्या अधीन आहे, पराधीन आहे. पराधीन आहे जगती, या जगामध्ये पुत्र मानवाचा, मनुष्य प्राणी जो आहे तो पराधीन आहे, म्हणजे दुसऱ्याच्या अधीन आहे, तो स्वतंत्र नाहीये. अनेक गोष्टी अशा जगामध्ये घडतात की त्या आपल्या हातात नसतात, त्या 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 आपल्याला बदलता येत नाही, आपल्याला बदलता येत नाही. ही जी पराधीनता, पारतंत्र्यता, पराधीनता जी आहे ही एक वेगळ्या प्रकारची पराधीनता आहे. आणि मानवी जीवनामधली क्षणभंगुरता जी आहे, त्या मानवी जीवनातल्या क्षणभंगुरतेचं, त्या पराधीनतेचं स्वरूप काय आहे आणि ती कशी माणसाच्या वाट्याला येते आणि त्याच्यावर माणसाचं काहीही
कर्म जे आहे, माणसाचं जे कार्य आहे, ते काही त्याला परास्त करू शकत नाही किंवा त्याच्यावर कोणताही उपाय नसतो. कोणताही उपाय नसलेली, कोणतंही उत्तर नसलेली, कोणत्याही मार्ग नसलेली अशा प्रकारची अवस्था जेव्हा माणसाच्या वाट्याला येते, की त्याला काही सुचत नाही किंवा तो त्याच्यावर उत्तर शोधू शकत नाही, त्याला त्यांनी पराधीनता म्हटलंय. ही जी पराधीनता आहे, ही मानवी एकूण जीवनाची जी क्षणभंगुरता आहे, माणसाच्या वाट्याला येणारं हे जे प्राक्तन आहे, एक प्रकारचं भाग्य आहे, एक प्रकारचं ज्याला तो बदलू शकत नाही, याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. त्याला म्हटलंय, पुढे म्हणतात, पहिल्या कडव्यामध्ये म्हणतात, माय माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानव. काय सांगतात पहिल्या कडव्यामध्ये? हा संवाद आहे. ही कविता कशी आहे? हा संवाद आहे. हा राम आणि भरत यांचा संवाद आहे. राम भरताला समजावून सांगतोय. राम एक प्रकारे आणि कवी या मानवी जीवनाचं जे स्वरूप आहे ते आपल्या तुम्हा मला रसिकांना, मराठी समाजाला समजावून सांगत आहे. त्या निमित्ताने, रामाच्या निमित्ताने एक प्रकारे रामही समाजाला, जनतेला समजावून सांगतोय. आणि त्या रामाचं हृदगत आपल्या काव्यामधून व्यक्त करणारे गदिमा, आधुनिक वाल्मिकी ज्यांना आपण म्हणतो, ते सुद्धा मानवी जीवनाचं जे सत्य स्वरूप आहे, जे खरं स्वरूप आहे, जे वास्तव स्वरूप आहे, जे माणसाच्या वाट्याला येणारं जीवन आहे, त्या जीवनाचं स्वरूप काय, ते गदिमा या गीताच्या माध्यमातून रामाच्या तोंडून आपल्याला समजावून सांगत आहे. तिथे काय म्हणतो राम भरताला? काय म्हणतो? अरे माय माय आई कैकई ना दोषी. तू आईला खूप आता बोलून बोलून आलेला आहे, पण त्याच्यामध्ये, रामाच्या मते, आई कैकई काही याच्यामध्ये दोषी नाही. नव्हे दोषी तात, किंवा आपले वडील जे आपल्या बायकोच्या आणि शब्दांमध्ये आले आणि बायकोचा शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारची घोषणा केली. मग कोणाला कोणाला दोष दिला लोकांनी? एक तर कैकईला दिला आणि दशरथाला दिला आणि भरताने तो दिला. म्हणून राम त्याला समजून सांगतोय की माय कैकई ना दोषी नव्हे दोषी तात. तात म्हणजे वडील. तात म्हणजे वडील. नव्हे दोषी तात, आपली आई कैकई, रामाची सावत्र आई, भरताची आई जी आहे, सख्खी आई, ती काही दोषी नाही, असं राम पहिल्याच कडव्यामध्ये भरताला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. राज्य त्याग कानन यात्रा. कानन म्हणजे जंगल. कानन म्हणजे काय? वन. जंगलामध्ये राज्य त्याग, राज्याचा त्याग करणं आणि जंगल यात्रा करणं म्हणजे वनामध्ये वनवास, सर्व कर्म जाग, ही सगळी एक प्रकारे माझ्या कर्माची फळ आहे, मला मिळाली. हे एक प्रकारे विधिलिखित आहे, हे एक प्रकारे दैवाने निश्चित केलेली गोष्ट आहे, असं त्याला समजावून सांगत आहे. कर्मजात कसं आहे, एखाद्या माणसाला काही समजावून सांगायचं असलं तर त्याला वेगवेगळे युक्तिवाद करावे लागतात ना. आता तो समजतच नाही. भरत म्हणतो की नाही, तुम्ही चलाच माझ्यासोबत परत. तर मग आता राम काय करणार? म्हणून रामाने त्यांना समजावून सांगायचा रामाचा प्रयत्न चाललाय की कसंही करून याला कसं तरी समजवलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की अरे आई बाबा काही दोषी नाही आहेत तुझे, माझे. हा काही मी राज्य त्याग केला आणि वनवास पत्करलेला आहे. हे सर्व गोष्टी कशा आहेत? कर्मजात आहेत. म्हणजे ही माझ्या कर्माची मला मिळालेली फळ आहे, कर्मजात आहे. खेळ चालला असे माझ्या पूर्व संचिताचा. माझं जे पूर्व संचित आहे, पूर्व संचित, मी आधी केलेल्या कामाचं संचित म्हणजे जमा. संचित म्हणजे काय? जमवलेलं जे काही आहे, संचित आहे. किंवा माझ्या जीवनाच्या आधीच्या कर्मांचं जे काही माझ्या वाट्याला आलेलं आणि असं वर्तन आहे, कार्य आहे, त्याचा हा सगळा परिणाम आहे. त्याच्यातून हे सगळं घडतंय. त्याच्यामुळे तू काही आपलं मनाला लावून घेऊ नको. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र या गीतामध्ये भरताला समजून सांगतात की हे जे काही घडलेलं आहे त्याच्या मागे कुणा एकाचा हात नसून त्या मानवी जीवनाची जी पराधीनता आहे
मानवी जीवनाची जी क्षणभंगुरता आहे, मानवी जीवनाची जी तर्कातीतता आहे, त्याच्यातून हे सगळं वाट्याला आपल्या आलेलं आहे. आणि म्हणून पुढच्या कडव्यामध्ये ते काय म्हणतात बघा, या जीवनामध्ये जे जे काही घडतं ते कसं घडतं, अंत उन्नतीचा पतनी होई या जगात. बघ, या जीवनाचं स्वरूप, वास्तव स्वरूप काय आहे? राम भरताला समजावून सांगतात आहे, या जीवनाचं वास्तव स्वरूप काय आहे? अंत उन्नतीचा पतनी होई या जगात. उन्नतीचा अंत, उन्नती म्हणजे प्रगती, विकास, वरवर जाणं, प्रगती, विकास, समोर समोर जाणं. अंत म्हणजे शेवट. या जगामध्ये काय होतं की कोणत्याही उन्नतीचा, प्रगतीचा अंत कशामध्ये होतो? पतनामध्ये होतो. पतन म्हणजे खाली पडणे, पतन म्हणजे पडणे, खाली पडणे, नष्ट होणे, नष्ट होणे. अंत उन्नतीचा पतनी होई या जगात. अरे या जगामध्ये जी जी गोष्ट वरती जाते ती खाली येतेच. अंत उन्नतीचा पतनी, पतन, पतन हे वास्तव आहे, उन्नती हे वास्तव जसं आहे, म्हणजे प्रगती हे वास्तव जसं आहे, तसं अधःपतन म्हणजे खाली पडणं, वर जाणं जसं वास्तव आहे, तसं खाली पडणं ही या जगामध्ये वास्तव आहे. सर्व संग्रहाचा वत्सा, वत्स म्हटलाय त्याला, वत्सा, आप्त वत्स म्हणतो ना आपण, वत्स म्हणजे मुलगा, वत्सा, हे वत्सा, वासरू, वत्स, गोवत्स म्हणजे गाईचं वासरू म्हणजे पिल्लू, मुलगा. वत्सा या शब्दाचा अर्थ काय? संबोधन आहे वापरलेलं. हे मुला, हे भरता, तू समजून घे, सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत. कोणत्याही गोष्टीचा जगामध्ये अंत ठरलेलाच आहे. कोणतीही गोष्ट अमर नाही आहे जगामध्ये, आज नाही उद्या प्रत्येक गोष्ट नष्ट होणारी आहे, नष्टप्राय आहे, नाशिवंत आहे, ज्याला म्हणतात नाशिवंत आहे, नाश पावणारी आहे. काय म्हणतात ते? सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत. कितीही आपण संग्रह केला तरी शेवटी ते एक ना एक दिवस संपतच, नाश. वियोगार्थ मिलन होते, नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. काय म्हणतात? वियोगार्थ मिलन होते. मिलन म्हणजे मिळणे, मिलन म्हणजे भेटणे, एकत्र येणे, एकत्रीकरण. मिलन म्हणजे एकत्रीकरण. वियोग म्हणजे दूर जाणे, वियोग, विरह. योग आणि वियोग शब्द आहे. योग म्हणजे जोड, योग हिंदीमध्ये योग म्हणजे काय होतो? बेरीज. योग म्हणजे बेरीज, योग म्हणजे जोडणे, योग असतो की नाही आपला, योग, योग साधना ज्याला म्हणतात, है की नाही? आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन, योग. योग, जोडणे, जुळणे. तर योग म्हणजे जुळणे आणि वियोग म्हणजे दूर होणे. वियोग, विरह. काय म्हणतो? वियोगार्थ मिलन होते. जे जे काही आपण एकत्र येणार आहोत, मिलन होतं, त्याची शेवटी कधी ना कधी ताटातूट होतेच. वियोगार्थ मिलन होते, नेम या जगाचा. नेम म्हणजे नियम. अरे या जगाचा नियमच आहे की जसं आपण जवळ येतो ना, मिलन होतं ना, तशी ताटातूट पण होते, वियोगही होतो, विरहही होतो माणसाचा. नेहमीसाठी काही तुम्ही मिळून नाही राहू शकत. जगाचा नियमच आहे तो. दोन माणसं एकत्र येतात तर ती एकत्रच राहतील का? नाही, कधीतरी त्यांच्या ताटातूट होणार आहे. प्रत्येक नातं कधीतरी संपणार आहे की नाही? प्रत्येक जवळ येणारा व्यक्ती दूर जाणार आहे कधी ना कधी. वियोगार्थ, वियोगार्थ मिलन होते. वियोगार्थ म्हणजे वियोगासाठी, वियोगार्थ म्हणजे वियोगासाठीच. अरे मिलन हे सुद्धा वियोगासाठीच असतं. म्हणजे शाश्वत काहीच नाहीये. सत्य कसं आहे? सत्य हे असंच आहे की वियोगही सत्य आहे आणि मिलनही सत्य आहे. आणि वियोगासाठीच जणू काही
माणसं जवळ येतात, माणसांचं मिलन होतं आणि हाच जगाचा नेम आहे, जगाचा नियम आहे, असं गदी माडगुळकर या दुसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला सांगतात. म्हणजे एक प्रकारे इथे राम भरताला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की जे जे काही घडलेलं आहे आता, ते स्वीकार कर. हे जसं आहे तसं आपण आता स्वीकार केलं पाहिजे. तू राज्य कर, मी वनामध्ये राहतो, मग आपली काहीतरी 14 वर्षानंतर जेव्हा भेट होईल तेव्हा पुढचं आपण बघू काय करायचंय. कदाचित माझ्या जीवनामध्ये अशी काही नियतीने योजना केली असेल की मला दुसरं काहीतरी कार्य या मधल्या काळामध्ये करायचंय आणि तसंच रामाच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं की रावणाचा आणि निपात करण्याचं कार्य जो माजलेला आहे रावण या जगामध्ये आणि ज्यांनी उत्पात माजवलेला आहे सगळ्या त्या भागामध्ये, त्या भारताच्या प्रदेशामध्ये आणि सर्वत्र आणि अन्याय अत्याचार चालवलेला आहे, ते रावणाचं अन्यायी अत्याचारी राज्य जे आहे ते संपवण्यासाठी जणू राम आणि निघाले आहेत असं आपल्याला दिसतं. राम निघाले आहेत लंकेकडे. वरून खाली रामाचा हा प्रवास चाललेला आहे. आपल्या भारताचा जर नकाशा तुम्ही पाहिला तर अयोध्येकडून खाली लंकेपर्यंत आणि मग परत रामटेकला आले, नाशिकला आले. इथे रामाच्या सगळ्या जागा आहेत आपल्याला माहिती आहे रामायणातल्या. ही तीर्थक्षेत्र आहेत आपल्या देशातली, ज्या ज्या ठिकाणी रामाचा निवास झाला. पंचवटी, आता आम्ही नाशिकला गेलो होतो तो सगळा भाग पाहून आलो, ज्या ठिकाणी सीतेचं अपहरण केलं होतं रावणाने. तर या सगळा जो प्रदेश आहे म्हणजे असा तो पूर्ण भारताचा आपल्याला तो नकाशा आपल्या डोळ्यासमोर येतो, रामाच्या प्रवासाचा नकाशा. आणि राम जणू काही या रावणाचा आणि जे काही राज्य आहे, रावणाचं जे राज्य आहे, अन्यायी अशा प्रकारचं राज्य आहे, ते राज्य संपवण्यासाठी आणि रावणाचा निपात करण्यासाठी आणि निघालेली आहे. एक प्रकारे नियतीने त्यांच्या शिरावर ही जबाबदारी टाकलेली आहे असं आपल्याला दिसतं. तर या सगळ्या प्रवासाचं चित्रण आणि या सगळ्या प्रवासामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याचं चित्रण रामायणामध्ये येत. या ठिकाणी एका प्रसंगाच्या निमित्ताने मानवी जीवन कसं आहे, मानवी जीवनाची तर्कातीतता, मानवी जीवनाची पराधीनता, मानवी जीवनाची आणि ज्याला आपण म्हणू दैवजातता, माणसाच्या हाती काही नसणं, हतबलता जी आहे त्याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. पुढच्या तासिकेमध्ये पुढची कळवी आपण घेऊ. तिथे मी थांबतो. धन्यवाद.